छत्रपतींच्या स्मारकासमोर ज्या काही गाड्या लागलेल्या आहेत, आपल्या महाप्रसादाच्या गाडीमध्ये महाप्रसाद आहे, ती गाडी पुढे आणायची आहे, तर कृपया त्या गाड्या बाजूला घ्यावा. आपल्या कथेचा आज सांगता आणि म्हणजे 5वा दिवस. बाबाजी, आपण श्री स्वामी समर्थांच्या तिथं काही लोक अर्पण सोहळा होता, तिथं आपण त्या सोहळ्यामध्ये आपण सहभागी झालात, त्याच्यामुळे काही वेळ आपण उशिरा आलात. परंतु तुमच्या गैरहजेरीमध्ये आपले परम शिष्य दत्ताबाबा यांनी खूप छान विवेचन केलं. मी मनापासून त्यांचे आभार मानतो. तुमची गैरहजेरी बऱ्यापैकी त्यांनी भरून काढली बाबाजी. आणि या पुराणाच्या निमित्ताने तसं बरेच अदृश्य शक्ती असतात का ते आपल्याला अनेक प्रकारचे बळ देत असतात. त्याच्यामध्ये तुम्ही महिला भगिनी आहेत, आपली पुरुष मंडळी आहेत, गावातील युवक आहेत, गावातील बरेचसे मित्रमंडळी आहेत. बरेचसे म्हणलं तर त्याच्यामध्ये आपलं जय बाबाजी भक्त परिवार असेल, स्वामी समर्थ केंद्र असेल, नरेंद्र महाराज असेल, त्यांचं भक्त परिवार असेल, त्याचप्रमाणे आपलं स्वाध्याय परिवार असेल, आपलं छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव समिती असेल, त्याचप्रमाणे आपले रेणुका फाउंडेशन, अंगद मित्र मंडळ, या सर्व सप्ताह कमिटी, महत्त्वाची म्हणजे आपल्या गावचं सप्ताह कमिटी मंडळ आणि गावातील सगळं युवक युवती, महिला भगिनी, या सर्वांच्या साक्षीनं महत्त्वाची गोष्ट आपण कार्यक्रम आयोजित करतो, पण त्याला प्रतिसाद भेटणं हे खूप महत्त्वाचं असतं. याच्यासाठी सर्व महिला भगिनी, आपल्या नागरिकांचं सर्वांचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांनी स्वागत करायचं. हे काम करत असताना बंधू आणि भगिनींनो, तसं मी तुम्हाला माझा स्वभाव बऱ्यापैकी आपल्या जुन्या जाणत्या माता भगिनी आहेत त्यांना माहीत आहे. मी स्पष्ट उत्तर देणारा माणूस आहे. जी गोष्ट होणार तर होणारच सांगेल. माझ्या मनात एखादी गोष्ट बसली तर मी ती करतो, मग ती कोणतीही असो, राजकीय असू द्या, सामाजिक असू द्या, कोणतीही असू द्या. धर्मसत्ता आणि राजसत्ता चालवताना तुम्ही धर्मसत्तेकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. राजसत्ता करीत असताना आपल्याला बऱ्यापैकी थोडंफार का होईना भेटतं असं मला वाटतं. हे असं पण जाहीरपणे कोणी कबूल करत नाही. परंतु ते करत असताना त्याच्यातून मिळणारं आपल्याला ते राजसत्तेतून भेटणारं काही असतं, ते धर्मसत्तेसाठी कामाला लागलं पाहिजे. माझी कारकीर्द संपून 20 ऑगस्टला माझी कारकीर्द संपली प्रशासक म्हणून. परंतु बरेचसे असे बाबाजी होते, असे थोडे काही लोक होते का आता म्हणे कथापुराण बाजीराव जाधव काही करीत नाही, पण त्यांना बाजीराव जाधवच्या डोक्यात काय चालू याची कल्पना नव्हती. मी एकदा शब्द दिला, मी कथापुराण करणार. मी राजकारणात असो नसो, मी तुम्हाला शब्द दिला, जोपर्यंत या भूतलावर माझा ध्येय आहे, माझे वंशज असतील, माझे मुलं असतील, माझे भाऊ असतील, माझे पुतणे असतील, तोपर्यंत अखंडपणे हे कथापुराण चालू राहील. हे तुम्हाला मी गावी देऊन सांगतो. काय असतं, आपण आता मी काय बाबा नाही तुम्हाला उपदेश करायला, आणि माझं तेवढं मी ज्ञानी बी नाही आहे. माझं तोडकं मोडके 2 शब्द थोडंफार इकडं तिकडं होतं, कधी कधी मी सर्वांची माफी मी मागतो. परंतु आपण जे उत्पन्न करतो, आपण जेव्हा जगत असताना आपला व्यवसाय असेल, आपलं शेती असेल, काय असेल, नोकरी असेल, मी त्याच्यातून आपण काही टक्के एकदम देवाला, जर बाबाजींनी सांगितलं, त्यांनी कपड्याच्या शर्टची चिंधी फाडली आणि तिथं देवाला प्रकाश केला आणि देव तिथं प्रसन्न झाले आणि त्याला राजा केलं. मी सांगेल का माझं काहीतरी थोडंसं दायित्व लागतं. माझ्या उत्पन्नातलं मला ज्या राजसत्तेतून थोडंफार काही भेटलं असेल त्याच्यातून आणि माझ्या व्यवसायातून
जे पैसे भेटले ते मी इथं तुमच्या सर्वांच्या साक्षीनं सांगतो, हे कायम मी इथं खर्च करीत राहिले या कथापुरांसाठी. जास्त बोलणार नाही, कारण बाबाजी ऑलरेडी थोडेसे उशीर आले, परंतु त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये जास्त वेळ थांबणार नाही. आज आपल्या या पालखी पूजनासाठी मी ज्यांचे ज्यांचे नाव घेतो त्यांनी इकडे यायचंय. रामभाऊ पोरजे, आमले काका, अंबादास बाबूराव जाधव, एकनाथ माधवराव शाने, गणेश काकड आणि बाबाजी जाधव, आपलं नितीन जाधव यांनी सर्वांनी पालखीचं पूजन करायचंय अशी मी त्यांना विनंती करतो. आणि बाबाजींचं पूजन मी स्वतःच करणार आहे आज. सर्वांनी हात वर करा. मन मंदिरी गुरुला पूजिले, मन मंदिरी गुरुला पूजिले, मन मंदिरी गुरुला. ज्यांचा नामोल्लेख माझ्याकडनं नजर चुकीने राहून गेला, बाबाजींचे गुरुबंधू आपले संदीपगिरी महाराज येवल्यावरून आपल्या या कथापुरांसाठी आवर्जून उपस्थित राहिले. मी आपल्या गावकऱ्यांच्या वतीनं, महिला भगिनींच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करतो. चला भक्तांनो उठाला वकरी, हातात घेऊन पंजारी, चरणाचे रुतवैया ठेवे. पालखीचं पूजन झालं. स्वामींच्या पूजनासाठी सरपंच साहेबांनी लगेच तयारी करायची. टाळी 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 टाळी. मन मंदिरी, मन मंदिरी, मंदिरी मंदिरी मंदिरी, मन मंदिरी गुरुला पूजिले, मन मंदिरी गुरुला पूजिले, मन मंदिरी गुरुला. हातात घेऊन पुष्पांचा गोवारी स्वामी जनार्दन भोळा, भगवानाचा मेळा, भक्तांचा मेळा समोनी गोळा, भक्तीचा नाव घेऊया, माझ्या गुरुचे गोष्टी आठवे. मंदिरी मंदिरी मंदिरी, हृदय मंदिरी मंदिरी मंदिरी, मन मंदिरी गुरुला महाराजांचे पूजन करून घ्यायचंय. चला तसंच जय जनार्दन भक्त मंडळ शिंदेगाव त्यांच्या वतीने बाबाजींचं आणि स्वामी संदीपगिरी महाराजांचं पूजन होईल. सर्वांनी वर हात करून त्यांच्या घराला स्वागत करायचंय. सरपंचांच्या वतीने बाबाजींचं पूजन संपन्न झालेलं आहे. माझी जनार्दन माऊली, माझी मौनगिरी माऊली, माझी जनार्दन माऊली, माझी मौनगिरी माऊली. सर्वांनी हात वर करायचे. बोल बाबा सरपंच
देण्यासाठी मुक्ती शिव आमच्याची आहे ती शक्ती भक्तांना देण्यासाठी मुक्ती परंतु स्वामी संदीप गिरीजी महाराज यांचं पूजन होत आहे सर्वांनी टाळ्यांच्या गजरात बाबांचं स्वागत करायचंय नवसाला रे भक्त मंडळ शिंदेगाव यांच्या वतीने बाबाजींचं पूजन आणि स्वामी संदीप गिरीजी महाराज यांचं पूजन होईल चला थोर संत जनार्दन थोर संत जनार्दन सर्वांनी स्वागत करायचंय बाबाजींचे पूजन हे जनार्दन भक्त मंडळाच्या वतीने होतोय सद्गुरु जनार्दन जनार्दन सद्गुरु जनार्दन सद्गुरु बाबांचं स्वागत करायचं बाबाजींचं आणि सर्व संत वृंदांचं एकदा वर हात करून टाळ्यांच्या गजरात सर्वांनी स्वागत करायचं आहे कथेला सुरुवात करण्यात तत्पूर्वी परमपूज्य 108 महंत स्वामी संदीप गिरीजी महाराज आपल्या सर्वांना आशीर्वाद देतील सर्वांनी टाळ्यांच्या गजरात बाबांचंही स्वागत करायचं आहे नमः पार्वते पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गुरुदेव दत्त 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 लक्ष्मी निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय बजरंग बली की जय सब संतन की जय सनातन धर्म की निष्काम कर्मयोगी गुरुमाऊली सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज परमपूज्य बाबाजींच्या कृपाशीर्वादानं आज आपल्या शिंदे या गावामध्ये
सर्वांना परिचित आहे की भगवान शिवाची पुण्यसलेली अशी पतित पावन अशी शिवमहापुराण कथा गेले 5 दिवस आपण सर्व भाविक भक्त ऐकत आहात आणि आज या कथेचा शेवटचा दिवस आहे. कारण मागच्या वर्षी आपण कथा घेतलीत आणि पाहता पाहता 5 दिवस निघून गेलेत. आजही कधी कथा आली कधी चालली समजलं पण नाही. मुळात भगवान शिवाची कथा म्हटल्यानंतर त्याला काही वर्णन करू शकत नाही कोणी. कारण भगवान शिव हा सर्व देवांचा देव आहे. आपण त्याला काय म्हणतो त्याच्यामुळं त्याच्यापेक्षा कोणता मोठा देव? सर्वात मोठा देव महादेव. सर्व ज्ञानांचा ज्ञानीराज. जसं सर्व सिद्ध महापुरुष असतात, सर्व संत असतात, सर्व सिद्धांचा महासिद्ध कोण आहे? आदिनाथ गुरु. जे कोणी संत महापुरुष जे कोणी सर्वांचा महादेव हा सर्वांचा आदिनाथ आहे. सर्व वैराग्यांचा महावैराग्य असणारा भगवान शिव आहे. सर्व कलेंचा सुद्धा मुख्य देवता भगवान नटराज आहे. ज्ञानाची देवता भगवान शिव आहे. दयेची देवता भगवान शिव आहे. म्हणून असं म्हटलं जातं की भगवान शिवाची कथा ऐकली बाकी काही ऐकायची शिल्लक राहत. म्हणून या कथेसाठी आपल्याला मात्र सर्वांना परिचित आहे. जे गेले 5 दिवस आपल्यासाठी जे कथा करत आहेत असे आपल्या सर्वांचे आदरस्थान श्रद्धास्थान आमच्या सर्व संन्यासांसुद्धा श्रद्धास्थान असणारे आमच्या जुन्या आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे ज्येष्ठ महामंडलेश्वर बाबाजींच्या कार्यामध्ये अखंड तन मन धनाने समर्पित असणारे आमचे परमवंदनीय परम आदरणीय परम श्रद्धेय आनंद विभूषित परमपूज्य स्वामी शिवगिरीजी महाराज यांनी वेळ दिला त्याबद्दल सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचे सर्वप्रथम. त्यासोबत आमचे सर्व भजनी मंडळ हरिभक्तपरायण दत्ता महाराज, ईश्वर महाराज, गोपाल महाराज, अजून आमचे बकरे महाराज, सर्व भजनी मंडळ त्यांना आम्ही पुन्हा एकदा साधुवाद देतो. आणि विशेष म्हणजे ही कथा घेणारे आमचे सर्वांचे लाडके आमचे बाजीराव शेठ यांनी शब्द दिला होता की आम्ही पुढच्या कथा करू. परंतु महाराज बोलले होते की महाराज कथा मिळणार, रोहितला माहीत आहे कथा भेटणार नाही. आणि त्यांनी जवळजवळ कथा कॅन्सल केली होती जवळजवळ. परंतु महाराजांना पुन्हा म्हटलं महाराज ते गाव खूप चांगलं आहे, मूळ धार्मिक आहे. त्यांना विनंती आम्ही सर्वांनी केली की बाबा तुम्ही थोडा तरी वेळ काढा. मग ते जवळ तरी 8 दिवस लागले वेळ घेता घेता. 8 दिवसांनी पुन्हा फोन केला महाराज तुम्ही काही करा. तुम्हाला ते म्हणे भाऊ 3 दिवस देऊ फक्त. का महाराज 3 दिवस? म्हटलं महाराज 3 दिवसामध्ये पोट भरणार नाही, खरं 7 दिवस पाहिजे होते, पण तुम्ही 5 दिवस तरी आम्हाला कथा द्या. आणि त्यांनी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आपण त्यांचं एकदा अभिनंदन करू आणि आपल्या वाढले विराम देऊ. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की. गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज महाराज गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गुरु जय जय परम सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु यो गुरु सर्वदेवाना गुरु सर्वदेवाना एकाराय नमो नमः एकाराय नमो नमः गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः
गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्षम् एकं नित्यविमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी जळाने कारुण्य सिंधु भवदुःखहारी तुझ विन शंभो मज कोण तारी। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमः पार्वतीपते हर हर महादेव। गोपाल सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज नर्मदेश्वर भगवान त्र्यंबकेश्वर महाराज वसंतर संकटमोचन हनुमान श्यामल रामचंद्र डलिका श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु छत्रपती शिवाजी महाराज की जय। 2 मिनिट आपण भजन करू। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। 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 काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ 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 गंगे। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन। गिरी स्वामी
2च मिनिटं द्यायचे आज आणि जागेवर उभं राहायचं लगेच पटकन वेळ नाही करायचा कारण वेळ झालेला आहे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण शिवस्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादानं शिंदेनगरीमध्ये चाललेली शिवमहापुराण कथा आज सांगतेचा दिवस आहे. आज या सांगतेच्या निमित्तानं आपण सर्वजण गेल्या 4 दिवसापासून श्रावण महिन्यातला श्रवण करण्याचा हा आनंद आपल्या अंतःकरणामध्ये दुगणित होतो आहोत.
आम्ही पाहत आहे. असं वाटतं की हा आनंद कधी संपू वाटतं का? आज कथा पूर्ण व्हावं, बस उद्यापासून कसं उद्या कोणी बसेल का? हा आनंद, हा परमानंद, हा सत्यम शिवमचा आनंद जर भेटत असेल तर भोलेनाथ बाबांच्या कथेतून भेटतो. सगळेजण सगळ्यांना विसरून जातं. काही घरदार काही आठवत नाही तुम्हाला, सगळे विसरून गेले. आम्ही येतो कार्यक्रम करत 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 इथपर्यंत येतो. सांगतो 6 वाजता येतो, येतो 7 वाजता, सांगतो 7 वाजता येतो 8 वाजता. तरी तुम्ही 1-1, 2-2 तास इथे येऊन बसतात. तसं प्रवचनाचा जर विचार केला तर 1 तास असतं. किती तास असतं प्रवचन? 1च तास असतं. किती असतं? आपलं कीर्तन 2 तास राहतं की नाही? नक्की ना? 9 ते 11, 11:30. पिक्चर याला का बरं जास्त टाइम दिला? वेळ का बरं जास्त दिला? म्हणून बाबांनो, आपलं भाग्य मोठं आहे की सत्संग हा विचार, हा आचार, हा सुविचार, हे अंतःकरण चतुष्ट जे काय आपल्या अंतःकरणामध्ये परमेश्वराचा वास आहे, ज्याला आपण आत्मा परमात्मा सो परमात्मा म्हणतो, त्या परमेश्वराला भेटण्याची जी काही ओढ लावणारी जी आहे ती म्हणजे कथा आहे. आणि ते आपण श्रवण करतो. ही गंगा भागीरथीमध्ये गेल्या 4 ते आता 5व्या दिवसामध्ये स्नानार्जन करून तुम्ही गंगेत गेले तर वरून ओले होतात, परंतु सत्संगात जर आले तर अंतःकरण ओलं झालं तर ते कधीच कोरडं होत नाही. ते कायमच आठवणीत राहतं. ती गंगा, ती भागीरथी आपल्याला आज आम्हालाही वाटत नाही एवढं गोड असं गाव शिंदी सोडून जावं. परंतु उद्यापासून संगमनेरमध्ये कथा आहे. कोणतं गाव? कोकणगाव. उद्या आम्हाला तसं येवल्याकडे पण जायचे महाराजांकडे. आणि संध्याकाळी परत 4 वाजता कुंभमेळ्याची मीटिंग आहे. फार मोठी मीटिंग आहे. आता एक कुंभमेळ्यामुळं आमच्या सरपंच साहेबांनी पुढच्या वर्षी कथा, आम्ही हा म्हटलो, तुम्ही पण हा म्हटले, सरपंच साहेबांनी नियोजन केलं, पण कुंभमेळा जर असेल आणि पर्वणी जर असेल स्नानाचे तर मग कसं व्हायचं? थोडंसं आपण पुढच्या वर्षीसाठी थोडासा विचार करू. नंतर त्याच्या पुढच्या वर्षी मात्र न म्हणता आपण येऊ. पण कारण श्रावण महिना राहील, सगळ्या कुंभमेळ्याच्या जबाबदाऱ्या मोठ्या पार पाडायच्या आहे. सगळीकडे रस्ते बंद राहतात कधी कधी आणि येणं जाणं अवघड होऊन जाईल. म्हणून पुढच्या वर्षी जर पर्वणी असेल त्या काळामध्ये तर आपण त्याच्यावर विचार करू. नाहीतर तुम्हाला ती कथारूपी गंगा मिळणारच आहे. परंतु विशेषतः आज ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे, ज्यांनी अगदी या ठिकाणी सरपंच साहेब असो, आपले इथले त्यांचे जे सहकारी असो, रोहित, सगळेच होते. त्यांनी खूप परिश्रम घेतले, कष्ट केले की नाही बाबाजी काहीतरी कथा करा. परंतु महाराजांनी मध्यस्थी केली. म्हणे आमचे आदरणीय वंदनीय पूजनीय आमचे संदीपगिरीजी महाराज, रोकडोबा हनुमान मंदिर, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम, त्या ठिकाणचे ते अध्यक्ष आहेत. ते या ठिकाणी 108 श्रीमंत स्वामी संदीपगिरी महाराजांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. कारण त्यांनी जास्त तुम्हाला कथा देण्यासाठी तळमळ केली. आणि म्हणून ही कथा खऱ्या अर्थानं संदीप बाबाने खूप अगदी 8 दिवस कंटिन्यू फोन करायचे, स्वतः तळमळ करायचे. आणि म्हणून आपल्या ह्या गावामध्ये ही शिवमहापुराण कथा आली नाही. साक्षात भगवान शंकर कथेच्या निमित्तानं ग्रंथातून या ठिकाणी आपल्याला आपलं मंथन अंतःकरणातलं करून त्यातून खऱ्या अर्थानं अमृतपान करण्यासाठी तुम्हाला त्यांनी संधी मिळवून दिली. विशेषतः आमचे दत्त महाराजांना म्हणलं, महाराज तुम्ही बोला आता, आम्ही येईपर्यंत. कारण आम्ही जर लेट झालो तर मग ते बरोबर ॲडजस्ट करतात. म्हणून दत्त महाराजांचं टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. ईश्वर महाराज आहे, चंदू महाराज आहे, दीपक महाराज आहे, शंकर महाराज, सर्वांचं टाळ्याच्या गजरात स्वागत. आमच्या संघ आमचे सेवेदारी गोरख महाराज, सरपंच साहेबांनी आपल्याला आपल्या गावाला एवढं
ज्ञानामृताचा वर्षाव करण्यासाठी शिवमहापुराण कथा आयोजित केली. तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं, तुमच्या सर्वांच्या उपस्थितीनं हा मंडप, हा धर्ममंडप, हा धर्माचा ध्वज, ही पताका अखंड भारतामध्ये लाखो लोकांना दिसते आहे की शिंदे गावामध्ये किती मोठा उत्सव आणि किती मोठा आनंदाचा चालला आहे. म्हणून नियोजन केलं त्यांनी. आपण आदरणीय सरपंच साहेबाचं खरंच टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. खूप छान नियोजन आयोजन आहे आणि इतकं छान वाटतं, कारण आम्हाला जिथं मारुती आहे ना तिथं कथा करायला खूप आनंद वाटतो. खूप आनंद वाटतो की असं वाटतं की काय सांगावं. तुम्हाला सुद्धा असं वाटत नाही की कथा पूर्ण व्हावी. कधी कधी 9 वाजून जातात तरी तुम्ही डोलतच राहत्या. मस्त. आणि खऱ्या अर्थानं तो तुमच्या आत प्रवेश करतो म्हणून तुम्ही डोलतात. खूप छान. सर्व परिवार त्यांचं या ठिकाणी आहे. सर्व भागातून भक्तगण आलेले आहे. इथं आमचं जे बाबाजी परिवार, या ठिकाणी बाबाजींची कुटिया पण आहे. आपण म्हणतो ना, सुंदर तुमची कुटिया शोभून दिसते, मन रंगोळी जाते तुया कुटिया जवळ पालकी बाबा आनंदाने डोलती, गावातून फिरते तुया बाबाजींचं या ठिकाणी अधिष्ठान पण आहे, कुटिया आहे आपल्या गावामध्ये. याचा अर्थ बाबाजींचे सदशिष्य, कृपापात्र शिष्य, परमपूजनीय जगद्गुरु आमचे शांतिगिरी महाराजही कधी कधी कुट्यावर येतात. मागं संतोषगिरी बाबा पण आले होते. कधी कधी माधवगिरी महाराजांचे पण आगमन होईल. रमेशगिरी बाबा पण येणार होते. सर्व संत बाबाजींचे एक शिष्य आहे, सदशिष्य आहे. आपण सर्व साधू संतांच्या बाबाजींच्या कार्यामध्ये जे सदशिष्य कार्य करतात त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत केलं पाहिजे. रात्रंदिवस करतात, धावपळ करतात. आणि म्हणून सर्व या ठिकाणचे सहकार्य करणारे गावातले सर्व ग्रामस्थ, भाविक भक्तगण, माता भगिनी, व्यासपीठावरून सर्वांना आम्ही खरं वंदन करतो. खऱ्या अर्थानं तुम्ही खूप श्रद्धेने या ठिकाणी बसला. आम्हालाही भरून येतं. उद्या परवा काय आहे? राखी पौर्णिमा. खूप चांगला दिवस आहे. राखी घेऊन ठेवल्या ते आम्हाला कोणी कोणी आणल्या राख्या आमच्या? हां, धन्यवाद सगळ्या बहिणींना, धन्यवाद. तुमच्या राख्या राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या एका लेकरापर्यंत पोचल्या श्रद्धेच्या. हे बघा, राखी कशी असावी सांगितलं पाहिजे ना. तुम्ही राखी बांधणार आहे ना आपल्या भावाला. किती वर्षातून हा आपण वाट पाहतो या सणाची. भावाचं मुख कुणीकडे पाहिजे, तुमचं मुख कुणीकडे पाहिजे. भावाचं मुख कुठं पाहिजे? पूर्वेकडं पाहिजे. आणि तुमचं मुख पश्चिमेकडं पाहिजे. विशेष म्हणजे पाठ टाकायचा. आणि एक राखी सफेद असेल तर त्याचा भाग वेगळा असतो. एक राखी सफेद असू शकते, एक राखी लाल असते आणि एक राखी पिवळी असते. लक्षात, राखीचे कलर पण लक्षात राहू दे. हे बघा, बहीण भावाला जर सफेद राखी बांधली तर ते शांतीचं प्रतीक आहे, ते भक्तीचं प्रतीक आहे. आणि त्यात जर पिवळा दोरा मिक्स केला तर ते धनाचं प्रतीक आहे, वैभवाचं प्रतीक आहे. आणि त्यात जर लाल दोरा मिक्स केला तर ते लक्ष्मीचं नव्हे ते साक्षात शौर्याचं, धैर्याचं आणि विजयाचं प्रतीक आहे. म्हणून लाल दोरा. 3 दोरे पाहिजे राखीमध्ये. किती दोरे पाहिजे? एक सफेद, एक पिवळा आणि एक लाल. असा जसं तुम्हाला दाखवायला आहे आमच्याकडे, पण देत नाही तुम्हाला. विशेष आहे तशी राखी पाहिजे. म्हणजे त्याच्यात पिवळा पण असतो, सफेद पण असतो. आणि राखी पौर्णिमेच्या दिवशी विशेष म्हणजे आपण जे भावाला गंध लावतो त्यामध्ये कुंकू पाहिजे, हळद पण पाहिजे आणि थोडंसं दही पाहिजे. काय पाहिजे आहे ना लक्षात तुमच्या? ते मिक्स करायचं आणि बोटाने कोणत्या लावायचं? अंगठ्याने लावायचं. भावाला कधीही त्याचं भाग्य उजळावं, त्याचं कल्याण व्हावं म्हणून त्याला कधीही अंगठ्याने असं वर बोट लावायचं. असं
लक्षात राहू दे. तुम्ही आतापर्यंत कशाने लाईत होते? हे जे आहे हे देवाचं बोट आहे. हे जे आहे हे बोट इतर लोकांचं बोट आहे. आणि ही ज्यावेळेस आपण भावाला पूजन करतो त्यावेळेस या बोटाने पूजन केलं पाहिजे. राखी पौर्णिमेचा येईन ग सण, राखी पौर्णिमेचा येईन ग सण, माझ्या घराला राखी कपाळी लावणार रक्षाबंधन साजरी होणार, रक्षाबंधन साजरी होणार. वाट पाहते बहीण भावाची, वाट पाहते बहीण भावाची, नेयाला आज भाऊ येणार, रक्षाबंधन साजरी होणार. म्हणून बघा, आज आम्ही इकडे निघालो. एक स्वामी समर्थ केंद्राचं लोकार्पण होतं. अण्णासाहेबांचे त्यांचे चिरंजीव सगळे आले होते. थोडंसं जावं लागलं म्हणून वेळ लागला. स्वामी समर्थ असो, गजानन महाराज असो, शिर्डीचे साईबाबा असो, किंवा सद्गुरू जनार्दन स्वामी असो, ज्ञानेश्वर माऊली असो, तुकाराम महाराज असो, हे संत लोक आहे. हे कोण आहे? संत साई बाबा, संत गजानन, संत साई बाबा, संत गजानन, तुम्हाला हे पाठीशी स्वामी जनार्दन, भोळ्या भक्ताचा सगळा पांडुरंग, भोळ्या संतांनी अवतार घेतला म्हणूनच आपल्याला आनंद प्राप्त होतो. आपण स्वामी समर्थाला ब्रह्मांड नायक म्हणतो, जनार्दन स्वामीला अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतो, साईबाबांना सुद्धा अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतो, गजानन महाराजांना सुद्धा काय म्हणतो? अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतो. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. संत गजानन शेगावीचा योगी गजानन. लक्षात राहू दे. संत अवताराला वेगळे येत असेल, शरीरानं वेगळे येत असेल, परंतु ते सर्व एकच मानायचे असतं. स्वामी समर्थात गेले तरी आता आमच्याकडे केंद्र जवळ आहे. आम्ही केंद्र काहीतरी कामाचं काम चालू होतं म्हणून आपल्या आश्रमात स्वामींचा फोटो आणलेला होता. आम्हाला दररोज संधी मिळायची. बाबाजींची पूजा केली की स्वामींची पूजा करायला भेटायची. असं नाही की स्वामी समर्थ वेगळे, की जनार्दन स्वामी वेगळे, की गजानन महाराज वेगळे. संत मंडळी सर्व एक आहे. एकदा जसं स्वामी समर्थांकडे जनाबाई गेली, पांडुरंग 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 हरी पांडुरंग हरी. जनाबाईला सांगितलं मठात थांबा आजच्या दिवस. तिने सांगितलं म्हणे मला पांडुरंगाचं दर्शनाची आज एकादशी आहे, जायला पाहिजे. गजानन महाराजांनी प्रत्यक्ष पांडुरंग आपलं स्वामी समर्थांनी प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन करून कृपा सिंधू स्वामी समर्थ, आपल्याला वाटतं भेद, पण जे खऱ्या अर्थानं पूर्ण पदाला पोहोचलेले आहेत त्यांना भेद दृष्टी वाटत नाही संतांमध्ये. एकदा आमचे वडील बाबाजींची खूप सेवा करायची.
आणि एकादशीचा दिवस होता. बाबाजीला नमस्कार केला. बाबाजी मला एकादशीला जाऊ द्या म्हणे. जनार्दन स्वामी आता सांगू नये अशा गोष्टी. जनार्दन स्वामीला म्हणे काही करा, माझ्या पंढरपूरची वारी चुकता कामा नये. बाबाजींनी सांगितलं मी बी वारी करेल भाऊ. पांडुरंग नाव वडलं तर पांडुरंगच नाव होतं. पांडुरंग म्हणे कशाला जातो आता वारीला. नाही म्हणे बाबाजी एकदाही वारी चुकली नाही, आता ही वारी माझी चुकल. बाबाजी असे पाहता अरे पांडुरंग म्हणता याच्यात काही खोटं नाही. बाबाजींच्या पायाजवळ असे, बाबाजींच्या चरणाजवळ असे चरण होते आणि असे चरणावर दोन्ही हात होते. ते चरण प्रत्यक्ष पांडुरंगाचे दिसले आणि पांडुरंगाचं रूप दिसलं बाबाजींचं. तिथंच नतमस्तक झाले बाबाजी. आज वारीला जायची गरज नाही. स्वामी जनार्दन हरी हर स्वामी जनार्दन हरी हर बनता हर शजवाता स्वामी जनार्दन हरी हर स्वामी जनार्दन हरी हर जन्मभूता जन्मभूराम जलपोतनाथा उद्धारुया जीवना हरि हर हर स्वामी म्हणून आम्ही कधीही कुठल्याही मंदिरात गेलो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 33 कोटी देव आहे, पण कोटी मी एकच आहे. सगळ्या ठिकाणी एकच आहे. कारण आपल्याला माहिती नाही आपला तो देव एक पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस आपल्यात एक येतो त्यावेळेस सगळ्या देवात आपल्याला एक दिसतो. तेने मीना जीवा. आपल्याला कथा पूर्ण करून प्रसादाचा इकडं आनंद घ्यायचा आहे. ते म्हणाल सरपंच साहेबांनी सगळ्यांनी एवढा मोठा प्रसाद बनवून ठेवला, तो थंड होता कामा नये. बरोबर आहे की नाही? प्रसाद घ्यायचा ना आपल्याला. कथा लवकर करायची ना पूर्ण. हां, कथा ऐकायची का प्रसाद घ्यायचा? कथा ऐकायची आणि तो प्रसाद थंड होईल त्याचं काय करायचं? तिकडं पण लक्ष द्यावं लागेल. आणि म्हणून जास्त वेळ नाही घेणार, अर्धा एक तास तरी. 1 तास आल्यानंतर थोडंफार का होईना दिलं गेलं पाहिजे. हे बघा, आपण श्रावण महिन्यामध्ये देवाला एक मडकं असतं ना, मडकं महादेवाच्या पिंडीवर मडकं असतं ना, मडकं, त्या मडक्याला छिद्रे पाडायचे आणि त्याचा अभिषेक करायचा. मडकं माहिती का? मडकं जसं आपण घरामध्ये पहिले लोक मडकं ठेवायचं, असं घागर ठेवायची आणि त्या घागरीतलं पाणी देवाला आणायचे. तसं जर जमलं तुम्हाला, घरामध्ये बरेच लोक आहेत बाबाजी आम्ही खूप कमाई करतो पण पैसा टिकत नाही, घरामध्ये सुख शांती नाही, तर त्याच्यासाठी एक छोटंसं गाडगं आणायचं. गाडगं माहिती का तुम्हाला? कळतं ना ते मराठी भाषा. गाडगं आणायचं आणि ते गाडगं एखादी गाय, देशी गाय, जर्सी नाही, गाई ते म्हणजे देशी गाय म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे ती जर व्याली असेल म्हणजे ती गायीला वासरू असेल, अशा दुधाची गाय, तिचं गोमित्र आणायचं आणि ते जे गाडगं आहे ते गोमित्रानं पूर्णपणे हे करून घ्यायचं, भिजून घ्यायचं, पण नंतर धुवायचं नाही. आणि त्याच्यामध्ये गहू वतायचे. काय वतायचे? गहू माहिती ना? गहू टाकायचे त्यात. आणि गहू टाकले की त्याला लाल फडक्याने गुंढळायचं. काय करायचं? लाल फडकं असतं ना, त्याने पॅक करायचं आणि सफेद दोरा त्याच्यावरून लावायचा. हा जर वायव्य दिशेला तुम्ही जर हे जर ठेवलं, फक्त कोणाला दिसता कामा नये, फक्त घरातल्यांना माहिती पाहिजे. तुम्ही फक्त एवढं करून बघा, तुमच्या घरात सुख शांती तर नांदेल, पण लक्ष्मी अखंड वास करून घरातली लक्ष्मी कधीच जाणार नाही. घरात सुख शांती नांदेल. किती सोपं विलाज आहे. असं आम्ही खूप सांगू शकतो, पण मग कथा बाजूला राहून जाते. कधी कधी आपल्याला वाटेल तर आता उद्यापासून तुमचं सगळी कथा यात येते. परत तुम्हाला कधी पाहिलं याच्यात भजन सेवाचं आलं का तुमच्याकडं? पाहिलं का तुम्ही? आपल्या गावातली कथा चालू ती याच्यात बघितली का? कोणी बघितली? वा, सर्वांनी बघितली.
तुम्ही दिसले का त्यात? अरे वा वा वा. म्हणजे कायमची राहणार तुमची कथा. हे बघा, पौर्णिमेचं व्रत खूप मोठं आहे. 32 पौर्णिमा करावं लागतात नेमाने. किती पौर्णिमा करायच्या? 32 पौर्णिमा जर केलं तर एका पौर्णिमेचं एक महत्त्व आहे. मारुतीराय कधी जन्माला आले? पौर्णिमेला. दत्त भगवान कधी जन्माला आले? पौर्णिमेला. सगळं भगवान बुद्ध कधी जन्माला आले? पौर्णिमेला. सगळं पौर्णिमेला आहे बघा. मग आपल्याला अजून पौर्णिमेचं महत्त्वच माहीत नाही. राखी पौर्णिमा कधी येते? पौर्णिमेला. होळी कधी येते? सगळं पौर्णिमेला येतं. गुरुची पौर्णिमा, गुरुपौर्णिमा, सगळं. पण आपल्याला अजून पौर्णिमेचं महत्त्वच माहीत नाही. पौर्णिमा करून बघा, उद्याची तरी करा, आयुष्यात एकदा तरी करा. पण परवाची येईल ती, कारण उद्या भद्रा येतो, 27ला भद्रा येतो, 28ला राखी बांधावं लागेल आपल्याला. 27ला दिवसभर भद्रा आहे. त्याच्यामुळं आपल्याला राखी बांधताना मुहूर्त येईल सकाळी 6 ते 9, 9 ते 12 आणि 4 ते 6 असं मुहूर्त आहे. खूप चांगलं मुहूर्त आहे. राखी बांधण्याचं सुद्धा मुहूर्त असतं. भद्रामध्ये बांधायला नाही पाहिजे. म्हणून पौर्णिमा एक जरी केली तर घरात सुख शांती लांबते. तुमच्या घरात कधीही कमी पडणार नाही. एक तरी पौर्णिमा करा. जशी गुरुपौर्णिमा करतो तसं उद्याची पौर्णिमा आहे. आपल्याला कथेकडे जायचं आहे. अतिशय सुंदर कथा आपण श्रवण करणार आहोत, ती म्हणजे शिव महापुराण कथा. काल आपण सांगता आपण एक उपमन्यूचं जीवन चरित्र तुमच्या पुढे ठेवलं होतं. आणि म्हणून उपमन्यू मामाच्या घरी होता, गरिबी होती, अशी कथा सुरू होती कालची. तुम्ही विसरला असाल, आम्ही नाही विसरलो. आणि म्हणून उपमन्यूने आईला सांगितलं की आई मला दूध पाहिजे. काय सांगितलं? मला दूध पाहिजे. पण गरिबी एवढी होती. आईनं काय केलं? बाळा, तुझ्या नशिबात नाहीये म्हणून गहू घेतले, गव्हाचं पाणी असतं ना ते पिठाचं, ते पाणी दिलं असं, आणि लेकराला असं ग्लास भरून दिलं, वाटी भरून दिलं, बाळा घे दूध. पण दूध देताना आईच्या डोळ्यात पाणी होतं. बाबांना सर्व मिळतं पण आई मिळत नाही. आई खूप सर्व मिळतं पण बाप मिळत नाही. सर्व मिळतं पण भाऊ मिळत नाही. हे नातं एवढं गोड असतं. आता बघा, आम्ही निघता एक भाऊ आला पटकन दर्शनाला. बाबा मी बहिणीला घ्यायला आलो. खूप बरं वाटलं, इतका आनंद वाटला. आता आम्हाला तर देवाने असं बाबाजींच्या झोळीत टाकलं, पण तुम्हाला आहे तो आनंद. आम्हाला तर म्हणजे पहिल्यांदा तरी घरी तरी एक बहीण असेल, पण ज्या दिवशी आम्ही सद्गुरू जनार्दन स्वामींच्या झोळीत गेलो त्या दिवसापासून हजारो बहिणी आम्हाला दिसतात, हजारो आई आम्हाला दिसतात. एक आई, परंतु आता सगळ्या ठिकाणी आई. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी बहीण आणि आई पाहिल्यामुळं बाबाजी त्यांना कधीही दर्शन घेऊ देत नव्हते. त्याच्यामुळं आम्हालाही ती परंपरा पाळते. म्हणून आमच्या पायाला तुम्हाला हात लावू देत नाही, कारण तुम्ही बहिणीच्या रूपात आहात, आईच्या रूपात आहात. म्हणून पायाला कधी हात लावू देत नाही आम्ही. स्त्रियांना तर मुळीच नाही, चुकून सुद्धा नाही. हे कारण आहे त्याच्या पाठीमागे. बाबाजी पालखीतून तुम्हाला नमस्कार करायचे, असे सगळ्यांना नमस्कार करायचे. काय मोठी आणि त्यांची परंपरा म्हणून आम्हाला पाळावं लागते. लक्षात राहू. तुम्हाला वाटलं हे आले का, हे झालं बाजूला बाजूला. अरे का बाजूला? की तुम्हाला जर एवढं मोठं स्थान आमच्या हृदयामध्ये आहे. लहानपणी अल्लड असतो आम्ही त्याच्यावेळेस, परंतु आता मात्र जसं बाबाजींकडे लहानपणापासून 5वीला झोळीत टाकलेलं आहे. जग काही माहीत नाही, फक्त हेच. म्हणून तो उपमन्यू दूध मागतोय, आईनं दिलं वाटीत. गरिबी पुढं काही चालत नाही. ते तोंडाला लावलं त्याने, आई दुधाची चव नाही, ही काहीतरी आहे. आईनं सांगितलं, बाळा दूध नव्हतं म्हणून मी पीठ कालून दिलं. आई परत रडायला लागली. गरिबी असल्यामुळं म्हणे तुला एक सांगू मंत्र. म्हणे काय? तू लहान जरी असला, खऱ्या अर्थानं तुला दूध प्यायचं असेल आणि तुझं सगळं मनोरथ पूर्ण करायचं असेल, या जगात एकच देव आहे, तो म्हणजे महादेव. लगेच प्रसन्न होत. आईनं सांगितलं. त्यांनी सांगितलं, आई कुठं असतो ग तो? मी लहान आहे. आईनं सांगितलं, अरे बाळा तो कुठं नसतो, जिथं जाशील ना तिथे तो असतो. मग मी जाऊ वनामध्ये. आईनं सांगितलं, तुला जर तो भेटत असेल तर नक्कीच आहे बाळा.
पण एक मी मंत्र देतो जाताना, तू ओम नमः शिवाय म्हण, आणि ज्यावेळेस तुझं जपाला बसणार, तपाला बसणार, त्यावेळेस तुला अनेक देव भेटायला येतील, तुला काहीतरी देण्याचा प्रयत्न करतील, ते घेऊ नको. कारण देणारा अवघडदानी एक जगात एकच देव आहे, ते दिल्यानंतर कधीच संपत नाही, तो फक्त महादेव आहे. हे लक्षात राहा. त्याचं अवघड आहे देणं, त्याने दिलं का कधीच संपत नाही बाळा. आईनं सांगितलं फक्त तो आला तरच मागायचं. लक्षात राहा. किती गोड आहे. ते लेकरून निघालं रस्त्याने, वनात निघालं. देवा तुला कोठे मी पाहू, पुण्यावरावती जाऊ, देवा तुला कोठे पाहू, पुण्यावरावती जाऊ, पुण्यावरावती जाऊ, देवा वन होतं, कधी नदी होती, कधी नाला होता, कधी पहाड होता. लहान आहे, 7-8 वर्षाचं लेकरू काय कळणार त्याला. पण आईनं सांगितलं ना, आईचं ऐका. जे लेकरू, जे कोणी सकाळी उठून या भूमातेला नमस्कार करतो, असं भगवान शंकराने सांगितलेलं आहे, त्याच्या घरात धन धान्य कधी कमी पडत नाही. म्हणून उठावं. सकाळी उठल्या उठल्या ज्या भूमीवर आपण दिवसभर चालतो, ज्या भूमीवर आपण दिवसभर जीवन जगतो, त्या आईला सुद्धा आपण नमस्कार केला पाहिजे. म्हणून शास्त्रानं सांगितलेलं आहे, आपण ज्या क्वाटावरून उतरलो की खाली लगेच आपला हात टेकला पाहिजे आणि म्हणायला पाहिजे, समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडिले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम. हे आई, पाय ठेवतोय तुला मी नमस्कार करतो. हा नेम करा. विशेष लेकरू निघालं, आणि ज्या वेळेस ते निघालं, रस्त्यात नारदजी भेटले. ए बाळा, कुठं चालला? भगवान शंकराच्या दर्शनाला. त्यांच्याकडून काहीतरी मला मागायचं आहे. अरे इथं जंगल आहे, वाघ आहे, सिंह आहे, तुला खाऊन घेतील, खाल्लं तरी चालेल, परत फिरणार नाही. नारदजीला खूप चांगलं वाटलं. वा, लेकराची जिज्ञासा पाहिली आणि लेकराला अनुग्रह दिला. बाळा जा आणि फक्त ओम नमः शिवायचा जप कर. लेकरू गेलं, एका नदी तीरावरती बसलं आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, 1 नाही, 2 नाही, 6 महिने बसलं. हो हो. किती दिवस बसलं? पहिल्या दिवशी काही मिळालं असेल, दुसऱ्या दिवशी तर काहीच नाही. असं सांगितलं जातं की श्वासोश्वास हवेवर राहायला लागला ना, तर सगळ्या देवांचा श्वास बंद पडायला लागला. महादेवाकडे देव गेले सगळे. देवा, ते लेकरू 6 महिने झालं बसेले, तुम्ही जाऊन भेटावं. देवाने सांगितलं ठीक आहे. देवानं इंद्राचं रूप धारण केलं, हत्तीवर बसले महादेव, आणि सांगितलं येतो मी. महादेव हत्तीवर बसून इंद्राच्या रूपात ज्यावेळेस त्या उपमन्यूकडे गेले आणि उपमन्यूला हाक मारली, उपमन्यू, हाक मारल्यानंतर उपमन्यूचे डोळे उघडले, हात जोडले. बोल, मी इंद्र आहे, माझ्याकडे सर्व देवाचं मी राजा आहे, तुला काय धन दौलत काय लागेल ते मागून घे, संपत्ती काय लागेल ते देतो. फक्त हात जोडलेले होते. आईची आठवण आली. आई, इंद्र आला, चंद्र आला किंवा कोणी आला तर त्याच्याकडे मागायचं तू सांगितलेलं नाही आहे, तुला फक्त महादेवाला आल्यानंतरच मागायचं आहे. इंद्राने ज्यावेळेस त्यावेळेस लेकरानं सांगितलं उपमन्यूनं, इंद्रा दर्शन दिलं, बस या आता तुम्ही. अरे इंद्रानं झालं तर तुला काय लागेल ते महाग, जे लागेल ते द्यायला तयार आहे. सहज हातात भस्म घेतलं त्याने. इंद्रा जातो की नाही, मला तुझ्याकडनं काही पाहिजे नाही आहे.
आणि त्याच वेळेस महादेवाला हसू आलं, वा काय श्रद्धा आहे. आणि त्या इंद्राच्या रूपातून महादेव प्रगट झाले आणि सगळ्यांनी जय जयकार केला. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. लेकराला महादेव भेटले. बोल काय पाहिजे. आता देवच भेटल्यानंतर माणसाला काय मागण्याचे, असं पाये मुखाकडे चिंतिले रोकडे मनोरथ. काहीच म्हणणार नाही. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाई नावडी हेची माझी. मला देवा तुझं गुणगान होऊ दे, कायम तुझं दर्शन होऊ दे. अरे तू कशासाठी मागायला आला होता ते माग. देवा आता काही इच्छा राहिली नाही, तुम्ही आले ना बस. देवाने सांगितलं पाठीमागं बघ. त्या ठिकाणी त्यांनी वाटीभर दूध मागितलं होतं घरी. देवाने तर क्षीरसागर निर्माण केला. प्रत्यक्ष उपमन्यु बाळ दूध मागे. दूध जगाकडं मागण्यापेक्षा, कुठंतरी हात पसरण्यापेक्षा सरळ महादेवाच्या मंदिरात जा. जगापुढं तुम्ही डोळ्यातलं पाणी काढण्यापेक्षा, डोळ्यात पाणी आणण्यापेक्षा पिंडीजवळ जा. तो ब्रह्मांड नायक परमेश्वर, विश्वाचा मालक तिथं बसलेला आहे, देणारा. हजारो हाताने देतो तो. काहीच नसलेल्याला किती देतो ते आपल्याला मोजता येत नाही. क्षीरसागर दिला, दधी सागर दिला, काय नाही ते दिलं. अखंड पद प्राप्त करून दिलं. आणि ज्ञान एवढं दिलं की त्या ज्ञानाचं काही मोल होऊ शकत नाही. रस्त्याने येताना भगवान श्रीकृष्ण भेटले. अरे उपमन्यू काय मिळालं? म्हणे भगवान शंकराकडून सर्व काही मिळालं. अरे मला पुत्र संतान नाहीये, काय करायला पाहिजे? उपमन्यूने भगवान श्रीकृष्णाला ज्ञान दिलं. लक्षात घ्या, किती असेल ज्ञान, त्याचं वर्णन होऊ शकत नाही. आपल्याला खूप मोठी कथा येते. आणि म्हणून हे ज्ञान ज्यावेळेस मिळालं, जसं तुम्हाला अजून माहिती, कथा फार सुंदर आहे. एकदा अश्वत्थामा हे भगवान शंकराचा अवतार आहे, अजूनही चिरंजीव आहे. जर तुम्ही प्रयागराज याला गेले ना, नर्मदा परिक्रमाला, तुम्हाला कुठं ना कुठं दर्शन होतं. ज्यावेळेस द्रोणाचार्य वगैरे त्यांनी प्रार्थना केली की देवा महादेवा, मी तुझी खूप प्रार्थना करतो, मला असा मुलगा द्या की तुमचा अंश मला पाहिजे, प्रत्यक्ष तुम्ही अवतार घ्या. म्हणून अश्वत्थाम्याच्या रूपातून भगवान शंकरानं अवतार घेतला. कथा फार सुंदर आहे पुढची. आता चिंतनाला खूप, नाहीतर आता काय गण उकळ्या फुटू राहिल्या. काय 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 सांगावं, काय काय जातं जातं देऊन जावं. म्हणून ज्या ज्या वेळेस उपमन्यू भगवान, त्याच तुम्हाला माहिती आहे की कथामध्ये एवढं सुंदर आहे की अश्वत्थाम्यानं ज्यावेळेस 5 पांडव आज रात्रीतून नष्ट करून टाकेल म्हणून आले. भगवान श्रीकृष्ण पुढे आले की बाळा हो, त्याच्या पुढं कोणाचं चालणार नाही, तुम्ही आजच्या आज रात्रीतून निघून जा, वनात निघून जा. 5 पांडव वनात काढून दिले. आणि 5 पांडवाच्या जागेवर 5 मुलं 5 पांडवाचे झोपले होते. अश्वत्थाम्याला लक्षातच आलं नाही. 5चे 5 संपून टाकले. कोणाला कोणी राहिलं नव्हतं. फक्त एक
उत्तराच्या गर्भामध्ये होता. त्याचं नाव सगळ्याला माहिती आहे, अभिमन्यू. मात्र तिथंही ब्रह्मास्त्र सोडलं होतं. त्याच वेळेस अर्जुनाला सांगितलं, अर्जुना भगवान शंकराची प्रार्थना कर, तरच तू आज वाचणार. म्हणून अर्जुनाला तपश्चर्या करायला लावली आणि भगवान शंकराची प्रार्थना करून त्या ठिकाणी अश्वत्थाम्याला उत्तर देताना शिव अस्त्र सोडलं. अश्वत्थाम्याने नमस्कार केला आणि माघार घेतली. ह्या ठिकाणी आपण काहीच करू शकत नाही. म्हणून कितीही मोठं संकट आलं तर भगवान शंकराची आराधना केली पाहिजे, भगवान शंकराचं नामस्मरण केलं पाहिजे. त्र्यंबक राज आपल्याला तेवढं दर्शन घ्यायचं आणि लगेच 15 मिनिटामध्ये ही कथा आपण आरती करू. कारण माझ्याकडे 9 वाजायला फक्त 15च मिनटं बाकी आहे आणि 9 वाजता आपल्याला पंगत कुठल्या परिस्थितीत आरती करून बसवायची आहे. त्यामुळं आपण सर्वांनी त्र्यंबकराज एक ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊ. 2 मिनिटात नेईल, चालायचं सर्वांना. त्र्यंबकराज एक ज्योतिर्लिंग. त्र्यंबकराजच्या नगरीमध्ये गौतम ऋषी राहत होते. कोण राहत होते? प्रत्येक पंचकृषीमध्ये एक ऋषी असतात, एक संत असतात. ते संतांच्या कृपेनं सर्व चालतं, आनंद प्राप्त होतो. आणि म्हणून गौतम ऋषींची अहिल्या, दोघं जण खूप, कधी कधी दुष्काळ पडतो आणि दुष्काळ एवढा पडला काही वर्ष पाणी पाऊस पडला नाही. चिमण्या, गायी सगळं अक्षरशः त्र्यंबक नगरी सोडून निघायला लागले. डोंगराच्या लाह्या कडकड कडकड उन्हामुळं ताप वाढलेला होता. सगळीकडे दुष्काळ पडला होता, पाणी प्यायला नव्हतं राहिलं. गौतम ऋषीने हात जोडले, हे देवा, महादेवा, दुष्काळ पडलेला आहे, पाणी नाही आहे. त्या ठिकाणी वरुण देव प्रसन्न झाले. गौतमा, अजून कमीत कमी 4 ते 5 वर्षे पाऊस पडणार नाही. गौतम ऋषींनी सांगितले की काहीतरी व्यवस्था करा. म्हणून एक गौतम तळ्यामध्ये पाणी आलं. खळखळ खळखळ पाणी वाजायला लागलं. गौतम ऋषीने त्याच्यातून पाणी उपसावा, आपली शेती करावं, भात पेरावं आणि त्या भाताचे आणि सगळेजण जगायचे. पाणी म्हणलं का महिला मंडळाला खूप आनंद वाटतो. तिथल्या ऋषी पत्नी आल्या, वा वा, पाणी पाणी पाणी, घेतले कपडे लागले धुवायला. आपण नदी पाहिली, पाहतच नाही काही. म्हणून गंगेत साबण लावू नये, गंगेत थुकायचं नाही, गंगेत कपडे धुवायचे नाही, बाहेर धुवायचे असतात. परंतु याने जे आईले आले, अरे अगं अगं, तुम्हाला काही कळतं की नाही, हे सगळं पाणी तुम्ही खराब करताय. हा म्हणे, लई पाण्यावाले आली. आता लय अवघड असतं यांचं. सगळ्या जणी एकत्रित झाल्या आणि एकटी अहिल्या झाली. सगळ्याने आपले आपले पतिदेव घरी आले, ऋषीमुनी, आणि हात जोडला, आजपासून आम्ही त्या तळ्यावर जाणार नाही. म्हणजे झालं काय? म्हणे ती आम्हाला येऊ देत नाही. आता काही काही एवढं अवघड असतं. बरं, सगळे पतिदेव रुसले. गौतम ऋषी, एक तर तुम्ही राहा, नाही तर एक तर आम्ही राहतो. म्हणजे झालं काय? म्हणे असं तुम्ही तळ्यावर येऊ देत नाही. मग गणपतीची प्रार्थना केली सगळ्या ऋषींनी. गणपती बाप्पा निर्माण झाले, प्रगट झाले. काय पाहिजे? म्हणे काहीतरी करा. गौतम ऋषीने काहीतरी लीला करा गौतम ऋषीसाठी. गणपती बाप्पाने सांगितलं लीला करायची काही गरज नाही, उपकार केलेले त्यांनी. गाय झाले गणपती बाप्पा. आणि गाय झाल्यानंतर यांना वाटलं संध्याकाळचं सगळं धान्य ही गाय खाऊन घेईल, म्हणून एक तिनका घेतला आणि गौतम ऋषीने फक्त फेकला. म्हणून पडले गो हत्याचे पातक गौतम ऋषीच्या गाय गेली, गाय मेली, गाय मेली. सगळे गौतम ऋषीकडे आले, तुम्ही गो हत्या केली, गो हत्या. आता काही गरज नव्हती. परंतु मग काय करू? म्हणजे एक तर पृथ्वी प्रदक्षिणा करा, नाहीतर मग ती गंगा आहे ना, तिला भूतलावर घेऊन आणि तिच्या स्नान करा. आता बघा या औषध कुठलं कुठं. संत लोक काय लीला करते. खूप तपश्चर्या केली,
गंगामाईला प्रसन्न केलं. आता ती सगळ्यात मोठी गंगा, महागंगा, सगळ्यात मोठी बहीण, ती म्हणे मी यायला तयार आहे, पण थोडा अहंकार होता. माझा वेग इतका राहील मी पाताळात निघून जाईल. मोठा प्रश्न पडला की अरे बाई, हे आई तू प्रत्यक्ष प्रगट झाली, आता तू जर येत असेल तर या ना शांततेत. नाही म्हणे, माझा वेग जर अडवला गेला तर मी ह्या त्र्यंबकच्या नगरीत प्रगट होईल, नाही तर मी प्रत्यक्ष पाताळात निघून जाईल. गौतम ऋषींनी सांगितले या तर खरी. म्हणून गौतम ऋषीने गंगा मैयाची प्रार्थना केली. गंगा मैया, गंगा मैया, गंगा मैया, गंगा मैया, गंगा मैया, निघाली. खळ 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 पाणी वाजायला. स्पीड होता तो. गौतम ऋषी हात जोडताय मैया असं पाहत होते. जे स्पीड पाहिलं, पटकन पुढाले. भगवान शिवजी, हे भोलेनाथ, या गंगा मैया पुढं कोणीच अडू शकत नाही. भगवान शंकराने सांगितलं गौतमा काही काळजी करू नका. आपली जी जटा आहे ना, अशी फक्त अशी केली. आता ती जटा आहे भोलेनाथ बाबाची. जटेचं महत्त्व कोणालाच कळालं नाही. आम्ही जनार्दन बाबाजवळ थोडी मिळाली ना जटा तर खूप भाग्य समजायची. त्या पार्वतीला लवकर लक्षात नव्हतं आलं. पार्वतीला सांगितलं. पार्वती म्हणे हो देवा, लक्ष्मीच्या गळ्यात पान किती मोठा हार, चप्पल हार, आमका हार, फलाना हार, बिस्तान हार, मला निष्ठ्या रुद्राक्षाच्या माळा, मला पण एखादा हार करा ना. भगवान शंकराने फक्त एक केस उपटला जटेतला. दर म्हणे हा काय दिला केस. माणसाला आपल्या पतीची किंमत कळत नाही लवकर, लक्षात राहते महिलांना. बरोबर आहे का नाही? किती दिलं ना, काय दिलं. खुश राहायचं ना कधी कधी तरी. काय दिलं देतं काय. ओके म्हणजे जाय मग कुबेराकडं, माझ्या मित्राकडं जाय, कुबेराकडं जाय आणि त्याला सांग हा केस घेण्याच्या भारोभार सोनं दे. जाय. ती गेली भरकन. आता आई साहेब आल्या. कुबेरजी आई आई इकडं कसं काल मी आलो असतो ना. काही नाही म्हणे, हे केस घे आणि याच्या भारोभार मला. आई आई सगळं सोनं तुझं आहे ना, तुझाच आशीर्वाद मला मिळालेला आहे, तूच मला कुबेर बनवलेला आहे, बाकी माहीत नाही. मोज. ते केस टाकला एका बाजूला भगवान शंकराची जटा, आणि एका बाजूला कुबेरानं धन टाकायला सुरुवात केली. टाक धन, टाक धन. आई आई सगळं धन संपलं, मी स्वतः बसतो म्हणे. कुबेर बसला आणि आईनं सांगितलं ते धन तुला, केस मला दे. केव्हा कळाला महादेव. म्हणून आज भगवंताची एक केसात जर एवढी लीला असेल तर ती जटा होती. अशी जटा केली. अशी जटा केल्यानंतर ती गंगा भगवान शंकरानं आपल्या जटेत घेतली. शंकर तेरी जटा से बहती है गंगा, शंकर तेरी जटा से बहती है गंगा, शिव जी तेरी जटा से बहती है गंगा, काली गंगा के अंदर, काली गंगा के अंदर चिंतामणि उजाला, शंकर तेरी जटा से बहती है गंगा, शंकर तेरी जटा से
वर्ष जटेत गंगाला रस्ता सापडाना बाहेर यायला. फिर जटेत फिर. गंगाने पूर्ण अहंकार शांत झाला. मग मात्र आमच्या गौतम ऋषीने प्रार्थना केली की देवा येऊ द्या खाली तिला. आता जे जटा आपटली परत गुप्त झाली. आणि गुप्त गंगा गोदावरी निघाल्यानंतर ऋषींना वाटलं गौतम ऋषीला आता हिला अडवायला पाहिजे. म्हणून ऋषीने कुश, गवताच्या कुश असतात, चारी बाजूने कुश टाकले आणि त्या कुशावर्तात, कुश म्हणजे कुशावर्त, त्या कुशावर्तात तिला प्रकट केली. दंड्य कुशावर्ताचा महिमा वाचे वर्णो देव आदित्य बहुनिर्धी गंगा स्मरति गर्भमयी वंदन वंदन करता कृष्णा सखी तुझ्या दर्शन मात्रे कुशावर्तात ती प्रगट झाली. ज्या कुशावर्तात आपल्याला सगळ्याला स्नान करायला भेटतं. परत ती कुशावर्तन गुप्त झाली. मग मात्र भगवान शिव, भगवान विष्णू, भगवान ब्रह्मदेव गौतम ऋषीला दर्शन देत आहेत. त्रिदेव सांगितलं गौतमा तुमच्याकडून गाय नव्हती गेली पण ही लीला करायची होती. आम्ही तिन्ही देव तुझ्यावर प्रसन्न आहे. बोल काय मागायचं. काही नाही देवा, माझ्यासाठी जसे प्रगट झाले तसे तुम्ही इथंच कायमचं वास्तव्य करावा. म्हणून तिन्ही देव ज्या ठिकाणी राहिले त्या देवाचं नाव त्र्यंबकेश्वर भगवान. प्रसाद घेऊन या. त्र्यंबकेश्वर त्या ठिकाणचं त्र्यंबक, तीन नेत्रधारी त्र्यंबकेश्वर, त्या त्र्यंबक राजाला आपण नमस्कार करून या ठिकाणी सर्वांनी अगदी शांत 5 दिवस शिवमहापुराण कथा श्रवण केली. आज आपण या ठिकाणी आम्हालाही वाटत नाही की कथाची सांगता व्हावी आणि म्हणून खूप अतिशय जिव्हाळा, अतिशय प्रेमानं प्रत्येकानं
आपला वेळ, आपला सर्वस्व सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून अगदी आनंदानं कथा श्रवण केली, त्याबद्दल पुन्हा सर्वांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. विशेषतः आमचे या ठिकाणचे सरपंच साहेब, त्यांचे सर्व सहकारी, विशिष्ट ग्रामस्थ, भाविक भक्तगण, सर्व माता भगिनी या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिल्या. धर्मकार्यामध्ये सर्वांनी सहभागी झालात. असंच कुठलंही धर्मकार्य असो, आपण सर्वांनी आपलं एकजीवानं कार्य करावं आणि खऱ्या अर्थानं ही संस्कृती, ही परंपरा, हे संस्कार, हे संस्काराचा अलंकार परिधान करून आपण सुद्धा आपल्या लेकराला हे संस्कार द्यावे. बाळांनो, आईवडिलांनी आपल्याला खूप लहानचं मोठं केलेलं असतं. आईवडिलांनी आपल्याला आपल्या हाताचा पाळणा करून आपल्याला आपल्या कष्टातून शिकवलेलं असतं आणि शिक्षणानंतर आपण आपला निर्णय आपण स्वतः घ्यायचा नसतो, तो आईवडिलाच्या आज्ञेने घ्यायचा असतो. आपण काय करायचं, काय नाही करायचं, आई आणि वडील सांगतील, गुरुजन वर्ग सांगतील, त्या संस्कारातच आपण वाढायचा असतो. आपल्या मनानं मार्ग केला तर तो मनोमार्गे गेला तो तेथेची मुखला. म्हणून मनानं जाऊ नका, मनानं काही गोष्टी निर्णय घेऊ नका. ज्या आपल्या आईवडिलांच्या संस्कारात आपण वाढलो आहोत, त्यांची संस्कृती, त्यांची परंपरा, त्यांचे आचार आणि त्यांच्या विचारानं चाला, एवढी विनंती आहे. ह्यातून आपल्याला हेच घ्यायचं आहे की शिवमहापुराण कथात गणपती बाप्पानं आपल्या आईवडिलाची सेवा केली तर आज गणपती बाप्पा प्रथम पूजनीय ठरले. तसे आपण आपल्या आईवडिलांच्या आई माझी मायेचा सागर दिला जीवन आकार नभीची चांदणी चंद्राची नभीची चांदणी चंद्राची भावी शीतल छायेमध्ये उभे आयुष्य जगेला. आई ग देवासी तुलाच मागे आई माझी पार्वती हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव गुरु नर्मदेश्वर भगवान त्र्यंबकेश्वर सब संतन के सनातन धर्मोचन हनुमान छत्रपती शिवाजी महाराज. सर्वांनी असे हात वरती करायचे. आम्ही जसं म्हणू तसं म्हणायचं पाठीमागं. हरये नमः. सर्वांनी एक आवाज आला, अगदी सर्वांचा आवाज एक आला पाहिजे. हरये नमः. हरये नमः. ओ
सर्वांनी ओंकाराचा जप करायचा आहे फक्त एका आवाजामध्ये. भगवंताचं ध्यान करायचं आहे. ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपाद, मंत्र मूलम गुरुवाक्य, मोक्ष मूलम गुरुकृपा. म्हणून सर्वांनी एका आवाजामध्ये एका आवाजात म्हणायचं ओम नमः शिवाय, 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 ओम नमः बारा ज्योतिर्लिंगाचं स्मरण करायचं. सर्वांनी 12 ज्योतिर्लिंग आठवायचे आणि म्हणायचं चौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैल्य मल्लिकार्जुनम् उज्जैन्या महाकालम् ओंकार ममलेश्वर केदार हिमपुष्टे डाकिन्य भीमाशंकरं वाराणसेच विश्वेशं प्रम्बकं गौतमीतटे वैद्यनाथिता भूमो नागेशं जारुकामणे श्वेतवन्देश रामेश कृष्णेशं च शिवालये द्वादशैतानि नामानि प्राकृताय पठेत सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति यं यं कामैषैव पठिष्याति नरोत्तमा तस्य तस्य फलप्राप्ति एतशा दर्शनं देवं पातकं नैव तिष्ठते कर्मक्षय भवेतश्च यश्च तुष्टो मयीश्वरा. ॐ नमः पार्वतीपते हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता प्राणाप्राणसमायुक्त पञ्चमयज्ञं चतुर्विधम् अहं क्रतुरं यज्ञस्वतः मौषधम् ब्रह्मार्पण ब्रह्महवि ब्रह्माग्नो ब्रह्मेव तेन गन्तव्यं प्रसादे प्रसन्नता प्रसादे
प्रसन्नतेत सुयेषु बुद्धिवम् अञ्जनिगर्भसम्भूतं कुमारम् विनाशायं हनुमन्तं स्मराम्यहं शिवार्पण कृष्णार्पण ओम तत्ब्रह्मार्पणमस्तु। सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज के जय, बजरंगबली के जय, ऋषिनाथ महाराज के जय, रामचंद्र की जय। हर हर महादेव। आपल्या पुराण कथा बाबाजी तुम्ही सांगितलं का मी मुद्द्यावर बोलणारा माणूस आहे का पुढच्या वर्षी कुंभमेळा आहे आणि थोडंसं जर तर बाबाजी मला बाकी तुम्हाला तिथून तुम्ही सांगाल तिथून इथं कसं आणायचं ही जबाबदारी माझ्यावरती द्या, परंतु आम्हाला पुढील वर्षीसुद्धा कथा पुराणासाठी तुम्हीच पाहिजे अशी मी तुम्हाला पुन्हा आमच्या माता भगिनींच्या वतीनं कळकळीची विनंती करतो। आणि काय होतंय मी सुद्धा भारावून जातो ह्या वातावरणामुळं हे भक्तिमय वातावरण आणि बाबाजींनी कथा संपवूच नये आणि ही कथा अखंड चालत राहो। मी बाबाजींना अगोदर म्हटलं होतं का बाबाजी 7 दिवस द्या। अगोदर आमचे गुरुवर्य संदीपजी गिरी महाराज म्हणे का 3च दिवस म्हणताय, परंतु मी म्हटलो 3 दिवसात इथं शिंद्यात काहीच होणार नाही। इथं मला कमीत कमी ह्या मागील वर्षी 5 वर्ष घेतलं होतं, तर यावर्षी मला 7 दिवस तरी पाहिजे। तरी बाबाजींनी त्यांच्या अत्यंत व्यस्त वेळामधनं 5 दिवस इथं दिले। मी सर्वप्रथम बाबाजींचं खूप मनापासून आभार मानतो। त्याचबरोबर त्यांचे गुरुबंधू संदीपगिरी महाराज यांनी बरंचसं मला मार्गदर्शन करून बाबाजींना मनवलं। मी संदीपगिरी महाराजांचं सुद्धा मनापासून आभार मानतो। हे कार्यक्रमादरम्यान काय मी इतका असं याच्यामध्ये बोलण्यामध्ये थोडंसं इतकं पटायत नाही आहे, परंतु कोणाचं नाव चुकून घ्यायचं राहिलं असेल, कोणाचं काही आमच्याकडनं काही चूकभूल झाली असेल तर तुम्ही मला ती मोठ्या मनाने माफ कराल असं मी मानतो। आणि त्याच्यानंतर महिला भगिनींनी पंक्तीला सुरुवातीलाच बसायचं आहे। पंगत ही समोरच्या गल्लीमध्ये बसेल आणि तुम्हाला पंक्तीमध्येच बेलाच्या रोपांचं वाटप होईल याची काळजी घ्यायची आहे। कुणी गोंधळ करायचा नाही। मी ज्या माता भगिनींना रुद्राक्ष भेटले नाही त्यांनी आमच्याबरोबर असणारे हरीश असेल, नितीन असेल, ओमकार किरण असेल, अजून आमच्याबरोबर आपला जयदीप असेल, रामा असेल, अजून बरेच सहकारी असतील, तुम्ही कोणाशीही संपर्क केला तुम्हाला आज जरी बेलाचं झाड नाही भेटलं, रुद्राक्ष नाही भेटला, तुम्हाला पुढील कोणत्याही दिवशी तुम्ही सांगा तुम्हाला रुद्राक्ष भेटल आणि बेलाचं रोपसुद्धा भेटल। त्याच्याबद्दल तुम्ही खात्री बाळगा। आणि मी सर्वांना नम्र विनंती करतो महाप्रसाद घेतल्याशिवाय कुणी जायचं नाही आहे। महाप्रसादाचं सगळ्यांनी सेवन करायचं आहे। आणि आता आपण आरतीला जे लोक आहेत आता 2 मिनटं आपले जे भजनी मंडळ आहे ज्यांनी 5 दिवस खूप कष्ट घेतले, मी त्यांचं शिंदेकरांच्या वतीनं त्यांचं थोडंसं सत्कार करू इच्छितो, तो त्यांनी करायचा आहे। हरीश, नितीन, बाकीच्या कंपनीनं पुढे यायचं आहे, आपलं शुभम भावड्या यांनी सर्वांनी त्यांचा सत्कार करायचा आहे। बाबाजींचे सेवक त्यांचे सारथी असेल इथं तर त्यांचाही सत्कार करायचा आहे। बाबाजींचे सारथी असेल तर त्यांचाही सत्कार करायचा आहे। आणि त्याच्यानंतर आपले यूट्यूबवाले भाऊ त्यांचाही सत्कार करावा अशी मी गावकऱ्यांना विनंती करतो। कुणी चुकून बोकून राहिला असेल तर मी त्या सर्वांची माफी मागतो। आता आरतीसाठी जे लोक मी नाव पुकारतो त्यांनी यायचे। आणि जरी त्याच्यामध्ये रामकृष्ण नामदेव झाडे, दिलीप खालकर, स्वप्नील संजय जाधव, हरीश एकनाथ जाधव, रवींद्र विठोबा जाधव, रोहित ज्ञानेश्वर जाधव, शिवाजी नथू जाधव, रोशन ज्ञानेश्वर जाधव, सदाशिव सुखदेव जाधव, जयदीप मधुकर जाधव, संदीप शबू जाधव, कैलास भगवंता जाधव, संजय लक्ष्मण जाधव, रमेश निवृत्ती झाडे, अभिषेक बाजीराव जाधव, प्रभाकर कचरू वाळुंज असे। आणि याच्याही व्यतिरिक्त जर जोडीनं तुम्ही आला असाल, तुम्ही सोबत ताट आणलेला असेल तर जोडीनं इथं या
मी सर्वांना विनंती करतो, असं नाही का ज्यांचे नावं घेतले त्यांनीच यायचं आहे, परंतु जे लोक जोडीनं आहेत त्यांनी पूजेसाठी ताट आणलेलं आहे, त्या सर्वांनी इथं आरतीसाठी यायचं आहे अशी मी त्यांना विनंती करतो. आणि या आरतीमध्ये आज मी स्वतः आणि माझी पत्नी बी सहभागी होणार आहे. थांबतो. सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे आणि शिस्तीनं घ्यायचं आहे. काही गडबड अजिबात करू नका. तुमच्यापर्यंत सगळं व्यवस्थित पोहोचल, झाडं पोहोचतील. बऱ्याचशा महिला भगिनी काय करता का आता पंक्तीला बसल्या मग ते आपल्या महाप्रसादाकडे लक्ष देणार नाही, मला रोप कधी येतं असं नाही व्हायला पाहिजे. तर तुम्हाला महाप्रसादाबरोबर रोप ही तुमच्या जागेवरती बरोबर येईल याची काळजी. संत जनार्दन आले जन्मास, तर दिशी जटून तिळ तिळ आटून जगी किडतांटे काज करण्यास, संत जनार्दन आले जन्मास. अशी मूर्ती होती करे ऋषिकेशी अवनीच्या नवाने. शिव चरणों में ध्यान
मूर्तीत पडे सकाळी आणि सजीवन प्राण उभारे ऐटी पाताल तोरी चमकारे अहि रावण की पूजा उतारे पाये धनी पूजा संत जनता सुर नर मुनी आरती उतारे जय 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 हनुमान उच्चारे आरती करता नामाई हनुमान आरती गावे कैसे वैकुंठ परम पद पावे आरती कीजे हनुमान लला दुष्ट दल नर रघुनाथला धूप दीप झाला कापूर आरती देवा कापूर आरती रत्न जडित सिंहासनी देवाची मूर्ती कर्पूर सम निर्मळ माझे मानस राहू दे माझे मानस राहू दे कर्पूर सम भाव भक्तीचा सुगंध वाहू दे नयनी जानकी हृदयैव मूर्ती देवा हृदयैव मूर्ती भाव भक्तीने केली देवा कापूर आरती गान करेला गान करेला देवा शब्द रूपी बुलबुल माला मानसो पारी धूपदीप झाला कापूर आरती देवा कापूर आरती रत्न जडित सिंहासनी देवाची मूर्ती हो खाली लोकड वंदन जन डोळ्याने पाहिल रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद तुझे भावे उवाणीन भले नवा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव तुमेव विद्याजनक तुमेव सर्वं वदेव कायेन वाचा मनसिन्द्रियादिता मृगात्मना प्रकृति समा करोति यत्नं सकलकरस्मै नारायणाय नमः अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदर वसुदेवारि श्रीधर माधव गोपिका वल्लभ हरे राम 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 हरे 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 कृष्ण श्री राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण देवस्थाय हरमाय भगवान सतिः नाकमहिमानं सचन्द्र यत्र पूर्वे सान्ध्या सन्धिदेवा ॐ राजाय प्रसय सागिने नमो वै वैश्रवणाय कुर्वे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वर वैश्वदत्तातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ॐ विश्वदचक्षदो विश्वदो विश्वदो विश्वदस्मा सम्बाहुभ्यानन्दे समपत्रि द्यावा भूमिजनेन्द्रिकं नानासुगन्धपुष्पाणि यथाकालभवानि च पुष्पाञ्जलिमय दत्तं गृहाणि परमेश्वर पार्वती महादेव गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त 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 लक्ष्मण सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की नर्मदेश्वर भगवान त्र्यंबकेश्वर महाराज श्यावर रामचंद्र संगण हनुमान की जय नर्मदा मैया की कृपया नाला के कवड़ी कवड़ी नाला के कवड़ी हो बोलो राम कवड़ी ना राम सत्य करो भले पहिला बटा बाबूजी ना राम सत्य महिला मंडळाला सूचना आहे बाबूजींना जाण्यासाठी रस्ता द्यायचा आहे